शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट दिसतोय हा आहे आडसाली प्लांटेशनचा आणि जात आहे फुले ऊस 13007। तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर गवतीवाडीचं जे आहे ते काही ठिकाणी जे आहे ते प्रादुर्भाव दिसतोय। जसं हे गवताळवाडी इथं झालेली आहे आणि हे सगळं पिवळसर ॲपिरन्स आणि हे जास्तीचे फुटवे असे बेट आपल्याला काही प्रमाणामध्ये दिसत आहेत। आता इथं हे एक बेट आहे, त्याच्यानंतर आपण पुढं आणखीन एक मी बेट दाखवेन। हे सुद्धा जे बेट आहे तर हे बघा, हे सुद्धा जे आहे ते गवतीवाडीचं बेट आहे आणि बघा एकदम अशी गवतासारखी सगळी जी आहे ती ह्या ठिकाणी एकदम, हे बघा हे छोटे 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 सगळे अतिरिक्त फुटवे जे आहे ते गवतासारखे हे इथं आलेले आहेत। आता इथं हे झालं, परत आणखीन बाजूला जर पाहिलं आणखीन इथं एक हे अशा पद्धतीनंच इथं हा सुद्धा जो आहे तो गवतीवाडीचा, म्हणजे आता इथं नॉर्मल बेटाला जर पाहिलं तर एक 5 6 7 8 फुटवे आहेत, पण इथं गवतीवाडीचं जर पाहायला गेलं आपण तर बघा फुटवे किती आहेत। ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 हे 18 19 20, म्हणजे हे अशा पद्धतीनं गवतीवाडीचा ॲपिरन्स आणि हे सगळं क्लोरोसिस जे आहे ते इथं होतं। हे काही जमीन काही चुनखडीची किंवा चोपणार नाही आहे। बघा आता इथे हे काय आहे, आता हे तिसरं बेट, त्याच्यानंतर आणखीन मी दाखवेन। बघा हे जे आहे हे चौथं बेट, इथं ही परत गवती वाढ झालेली आहे, ह्याचा ऊस तयार होत नाही, इथं कांडी धरत नाही। आता बाग काही ठिकाणी अक्षरशः इथं ह्या कांडी धरलेली आहे, ह्या आडसाली प्लांटेशननं कांडी धरलेली आहे, ह्या ठिकाणी सुद्धा कांडी धरलेली आहे, मात्र ह्या गवतीवाडीला काहीच धरलेलं नाही। आणखीन एक दाखवतो मी, का इथं का ही सुद्धा गवतीवाडीचं बेट आहे। आणखीन पुढं मी दाखवेन, का हे जे आहे हे गवतीवाडीचं बेट आहे। आता एवढे जर बेट आपल्या, आता पुढं आणखीन मी दाखवेन का इथं सुद्धा, म्हणजे बघा एवढ्याच ह्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गवतीवाडी, हे सुद्धा गवतीवाडीचंच बेट आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर गवतीवाडीचे बेटा असतील त्याच्या पुढं आणखीन परत मी दाखवेन इथं हे गवतीवाडीचे बेट, ही जी व्हरायटी आहे बऱ्यापैकी गवतीवाडीला जे आहे ते त्याचा प्रादुर्भाव दिसतोय। तर पहिल्यापासून काळजी घेणं गरजेचं आहे। हे असे गवताळवाडीचे बेट जे आहे ते आपण उपटून जाळून नष्ट करावेत, अन्यथा काय होईल की ह्याचा इनॉक्युलम तसंच पुढं जे आहे ते ह्याचं जे आहे ते जे काही व्हायरस तो पुढं वाढत जाईल आणि त्याच्यामुळे जे आहे ते आपल्या पिकाचं नुकसान जे आहे ते होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे इथं काही ऊस तयार होत नाही, त्याच्यामुळे हे बेट काढून घेऊन हे सगळे जे आहे ते, तर हे सगळे काढून घेऊन आपण नष्ट करावेत आणि या ठिकाणी जे आहे ते तुटाळ जे आहे ते आपण भरून काढावी।